आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आणि मॅडम कुठे दिसत नाहीयेत. कुठल्या मॅडम? अहो तुमच्या मिसेस रुक्मिणी मॅडम. गंगेत घोडं नालं तुझं घोडं गंगेत नाव नावून पांढरा पडायला आला. आपली कॅसेट तीस परत 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 गप्पा म्हणणार. हे बघ आमच्याकडे आधीपासून एक कामवाली बाई आहे लैलाबाई कळलं का. आम्हाला कामवाली बाई नको जा. पण ती येणार नाही. येणार नाही येणार नाही म्हणजे अहो ती ना तिच्या गावी गेली. अगं पण ती इथं नाही आली तर आमच्या घरातलं काम कोण करणार. मी आहे ना. परमेश्वरा कुठल्या मुहूर्तावर माझी रुखुशी मैत्री झाली आणि या घरात 24 तासाची मोलकरीण होऊन पडले मी. धड खाण्याकडे लक्ष नाही पिण्याकडे लक्ष नाही थोबाडाकडे पण लक्ष नाही. थोबाडाकडे पाहावं तर कपड्यांकडे लक्ष नाही कपड्यांकडे पाहावं तर थोबाडाकडे लक्ष नाही. काय हाल हाल झाले नुसते माझे देवा. अगं रैना जरा बघ कोण आले ते. अगं रैना अगं बघ ना कोण आले ते. अगं मेले भैरी झालीस की काय. अगं ऐकू येत नाही का तुला. काम असून दे जाऊन बघ कोण आले ते. काकी साहेब तुम्ही सांगितले आणि मी एक काम पूर्ण करते या. दुसरं काम नंतर. अगोदर सामान पुसून घेईल मग दुसरं काम दरवाजा नंतर उघडेल. तू म्हणजे ना नुसती अढळण्याचा गाडा आहे गाडा. तुला एक सांगितलं ना तू दुसरं करते. तुझं काम एक काम नाही भराभर चिंदे आहेत म्हणून तुला सारखं सारखं सांगावं लागतं मला. जा बघ जा कोण आलंय ते. काकी साहेब तुमचा हुकूम म्हणजे हुकूम. आधी एक काम पूर्ण करेल मग दुसरं. अगं हे काम दुसरं नाही हे काम वेगळं आहे. कसं दुसरं नाही. हे बघ तू टीव्ही बघतेस. नुसता टीव्ही नाही मी त्या सिरियल बी बघते. सिरियल बघते ना मग सिरियल मध्ये जाहिराती होतात ब्रेक होतो. हा म्हणजेच तुझ्या कामाचा ब्रेक घ्यायचा आणि दरवाजा उघडायचा. असं होय. हा आणि लगेच ब्रेक ऑफ करायचा आणि इथे कामाला यायचं आणि बाहेर कोण आलंय त्याला काय हवंय हे नीट विचारायचं. कळलं. हा जा जा दरवाजा जाऊन उघड. ठीक आहे. शी ही म्हणजे नुसती सांग काम्या हो नाम्या झालीये. हिच्या बरोबर मी सुद्धा ह्या घराची मोलकरीण झालीये. मग या म्हशीला इथे ठेवून काय फायदा. शी तुम्ही कोण. मी या घरची मोलकरीण आहे. मग मी या घराची मालकीण आहे. मालकीण. पण मालकीण तर रुक्मिणी बाईसाहेब आहेत ना. त्यांची मी मुलगी अक्षया. अगं बाई अक्षताई. लैलाताई कुठे आहेत. त्या ना त्या गावी गेले. बर
एवढा वेळ का लावला दरवाजा उघडायला? अहो ती टीव्ही वर ना सिरियल लागली होती, ती ऐकत होते. तू सिरियल ऐकतेस? नाही म्हणजे जाहिराती लागल्या नव्हत्या ना म्हणून. म्हणजे तू सिरियल बघताना जाहिरात लागली म्हणून तू दरवाजा उघडायला आलीस, म्हणून तुला उशीर झाला नाही का? होय होय. छान. आणि माझ्या घरी मलाच परिचय द्यावा लागला. चला आता जाऊया आपण. होय होय. घ्या बॅग घ्या. चला चला. काकी तुम्ही केव्हा आलात? अरे अगं हे काय? अहो पाया पडते, आशीर्वाद द्या. मम्मी मम्मी, अगं मम्मी, ही मम्मी कुठे गेली? काकी तुम्ही हसता? हो हसते. अहो पण का हसता? अशीच. अशीच? अहो पण का? हे बघ, तू मगाशी घरात आलीस की नाही तू? हो. आल्या आल्या मम्मी मम्मी करून इकडे तिकडे फेऱ्या जऱ्या घालतेस. तुझी मम्मी जर इथे असती तर माझ्या बरोबर गप्पा मारत नसती का बसली? मग अरे हो, डोकंच नाहीये मला खरंच. डोकं असतं ना तर विचार केला असतात. काकी मला डोकं नाहीये, मला अक्कल नाहीये. थांबा, मम्माला होते तुमचं नावच सांगते. नाही मम्माला नाव सांगितलं ना तर बघा. हे बघ. मम्मा. अगं 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 तुझी मम्मा अमरनाथला गेलीये. अमरनाथला? हो. अमरनाथ यात्रेला? हो. काकू, इट इज सरप्राइजिंग, अमेझिंग. इट इज नॉट पॉसिबल. काकी इम्पॉसिबल. हे बघ, सगळं पॉसिबल असतं. तुझे बाबा आहेत ना, त्यांचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय. काय? बाबा बाबा एकटेच होते का? मम्मी कुठे? पप्पा. तू बस बघू इथे. पप्पा. ए रैना, गप्पा बैस. फुकटची नाटकं करते ती. पप्पा. अगं तुझे पप्पा आता ठीक आहेत. मम्मी त्यांना आणायला गेलीये ना, ते ठीक आहे. हा काकी, तुम्हाला जे सांगायचंय तुम्ही आधी सांगताय, आणि जे नंतर सांगायचं ते सुद्धा आधीच सांगताय. काकी तुम्ही मला उगाचच रडवलत ना. हे बघ, रडणं तब्येतीसाठी चांगलं असतं. काय? पण तुला आता मी एक अशी बातमी सांगणार आहे, ती ऐकल्यावर तू आनंदाने उड्या मारणार. कोणती? अश्विन आलाय, अश्विन. काय? हो. अश्विन आलाय? हो. कुठे आहे तो? आतमध्ये. येस, अश्विन. आता लागली की उड्या मारायला. हो. रुक्मिणी रुक्मिणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, आई ग रुक्मिणी. रुक्कू, नाश्ता झाला का ग रुक्कू? अगे रुक्कू, अगं मला ऑफिसला जायला लेट होतोय ग. बाबा, काय ग, कशाला ओरडतेस? आई म्हणत होती तुम्हाला चहा मिळणार नाही. का? म्हणजे तसं ती नाश्ता केलाय. हा, काय काय केलं नाश्ता? आईने की नाही तिळाची चटणी, हा? खोबऱ्याची गोड चटणी हम्म. आणि साबुदाण्याचे वडे केलेत. पण जाऊन दे, मला कुठे मिळणार आहे नाश्ता? तशी काही गॅरंटी नाही. तू मोठी आईची चमची ना. कॉलेजला जायचंय की नाही? हो. मजा की उणगायला चालली आहेस? बाबा. नाही, असं सहज विचारलं ग. हा, जा, जा. कॉलेजलाच जाते. हा, जा मग, चल. काय वेळ आली आहे माझ्यावरती. अपमान आहे हा, अपमान. सगळ्या नवऱ्या जातीचा अपमान आहे. बदला घेईन मी, बदला. ऐकलं नाही ना, नाही तर वाटच लावेल ती माझी. चला. बाई 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 बाई, गंगेत घोडून झालं ते शिस्त आहे की नाही तुम्हाला? काय झालं काय? किती मोठ्याने ओरडताय. नाश्ता माझ्याकडे मागते की बाजूवालीकडे? शी, घ्या. नाश्ताच आणलायस ना? नाही, मगाशी शी म्हणाली. आणि हे काय? ते कुठे आहे? मगाशी ती बोलत होती ना, साबुदाणा वडा, परत तिळाची चटणी, परत खोबऱ्याची गोड चटणी कुठे आहे? साबुदाणा वडा, तिळाची चटणी, गोड चटणी आणि काय हवे तुम्हाला? हा, मुलांनी सगळं खाल्लंय. खा आता, अगदी जबरदस्त नाश्ता. भूक लागणार नाही. चपाती आणि लोणचंच खातात आपल्याकडे. खा. चपाती आणि लोणचं? मुलांनी सगळा नाश्ता संपवला? हो. मुलं आहेत की राक्षस जन्माला घातले? काय? चालते हो. नाही नाही, माझ्या मलाच बोलतोय.
नाही 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 रुकू नाही 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 नको नको रुकू नको रुकू नको नको रुकू रुकू काय रुकू नको रुकू नको हा? काय नाही काय रुकू नाही नाही काय नाही काय झालं तुमचं? ए हाय हे हाय हर्षू काय हाव यू यार या आय एम फाईन कसं आहेस तू एकदम ठीक यार ए काय ही अवस्था केली आहेस तुझी शी सोड ना बरं ते जाऊ दे मला सांग काय काय मजा केलीस काय काय मजा केलीस खूप खूप मजा आलीस ग अरे पण काय केलंस तुला माहिती आहे काय असं वाटत होतं घरी परतावच नाही का अगं कोर्स पूर्ण झाला फार मजा आली पण काय करणार दिल के तुकडे तुकडे करवा के आया हूं. काय रे कोणी केलं तुझ्या दिलाचे तुकडे काही बोलू नकोस कुणाचे तुकडे नाही केले मग काय आम्ही लोक सगळे एकाच वेळी वेगवेगळे होणार होतो आणि एकमेकांच्या विरामुळे मनाचे तुकडे तुकडे होणार होते मला वाटलं कोणी सुंदर मुलीने तुझ्या मनाचे तुकडे केले तुझं ठीक आहे रे पण त्या बिचारा मुलीचं काय बिचारा अक्षू उगाच थट्टा करू नकोस हं? अरे थट्टा करत नाहीये मी तुझं की नाही मी कौतुक करते तू माझा भाऊ आहेस की नाही हा भाऊ चल माझं कौतुक सोड तुझा टूर कसा झाला एकदम झकास खूप मजा केली असं हो बरं कुठं कुठं फिरलीस आहे बघा इथून आम्ही पहिले निघालो बडोद्याला गेलो अच्छा तिथून गेलो जयपूरला जयपूर वरून आम्ही गेलो चंदीगडला मी खूप गाव बघितलं खूप अभ्यासही केला आणि तिथून गेलो आम्ही शिमल्याला थंडी असणार ना अरे खूप थंडी होती हा पण शिमल्याला आम्हाला बरेच दिवस स्टे करावा लागला त्याच्यानंतर तुला माहितीये का तिथे फळं फुलं किती छान आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची होती ते झाल्यानंतर आम्ही गेलो नागालँडला तिथे आम्ही बराच place, हा? व्हेरी नाईस प्लेस पण नागालँडला आम्ही बरेच दिवस राहिलो तिथे फुलं फळं वनस्पतीचा खूप अभ्यास केला खूप झकास झाली टूर माझी हो उठा आता हे घ्या औषध घ्या हा अगो बाई खक्केत घोडं झालं घ्या पाणी प्या कसं पिणार पाणी मला पिता येत नाही पाज ना पाज. हा अगं बाई चांगली पद्धत आहे तुझ्या औषध देण्याची हा, चांगली पद्धत आहे मी असंच काम करते नेहमी चांगली चांगली पद्धत आहे तुझी ती नर्स आहे ना नर्स हॉस्पिटल मधली किती प्रेमाने मला औषध भरवते माहिती आहे खूप प्रेमाने माझं सगळं सगळं करते ती काय काय करते प्रेमाने काय काय करते हा ती येते मस्त हसते माझ्याकडे बघून मला प्रेमाने उठवते बिछाण्यात ना अशी अशी घट्ट धरते अशी हो आणि त्याच्यानंतर अशी प्रेमाने एक एक गोळी अशी ठेवते तोंडात माझ्या मग मला अशी प्रेमाने पाणी पाजते आणि मग प्रेमाने मी पाणी ते पितो आणि नंतर काय करते माहितीये का नंतर ती माझ्या डोक्यावरनं हात फिरवते माझ्या हातावरनं हात फिरवते माझ्या पायावरनं हात फिरवते आणि मला काय म्हणते माहितीये का कसली पण गरज लागली ना तर मला बोलवा बोल कसली पण गरज हो आणि काय काय करते ती नरसूबाई नरसूबाई हा? नरसूबाई नाही ग मग ती नर्स आहे ना नर्स ती मराठी आहे माहितीये का माझ्याशी छान छान मराठी बोलते माझ्याकडे बघून अशी गड असते अशी आणि काय काय करते ती आणि आता अजून काय काय करते बरं आता सगळं सांगितलं ना तुला काय काय करते मी ती हो का हा. हो का कांकेत घोडण झालं एवढं सगळं तुम्हाला इथं प्रेम मिळतंय ना तर माझी काय गरज आहे मला कशाला बोलवलं मी जाते इथून ओके बाय बाय काय? अगं तू कुठे जातेस अगं तुझं प्रेम तर सदाबहार है अरे वो क्या है वो आज आई है कल आएगी लेकिन तू तो मेरे लिए है ना वो क्या है आज है तो कल चली जाएगी मी तेरी लिए हूं आणि काय काय हूं बघितलं तिच्या प्रेमात पडल्यावर हिंदी पण यायला लागलं है ना नाही ते तर माझ्याकडे हिंदी ते म्हणजे ते हिंदी ते आलं म्हणजे तोंडात ओहो घर की मुर्गी दाल बराबर आहे मला मी का बोलते हिंदी कांकेत घोडण आलं मी जाते माझी इथं काहीच गरज नाही करून घ्या त्या नरसूबाईकडनं सेवा तुमची कळलं नाही रुकू थांब रुकू जा ओ जाने वाली रुकू जा रुकू जा रुकू गप्पा बसा. रुकू रुकू आला तुम्ही मी मस्त हे बघा माझी बहीण आहे बहीण रुकू रुकू ताई रुकू ताई तुमच्या मिसेस आहे हा? कसं औषध घेतलं तुम्ही कसं घेणार औषध का
अहो तुम्ही मला प्रेमाने औषध दिलंच नाही ना, मी औषध कसं घेणार? आता तुम्हाला माझी आवश्यकतेची गरज नाहीये. आवश्यकतेची गरज नाही? हा. असं कसं होईल? कारण आता तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः औषध घेऊ शकता. अहो कसं घेणार? हे बघा माझा हात बघा कसा आहे अजून. अहो तुम्ही तर आता बरा झालात. बऱ्या झाल्यात तुम्ही? आणि तुमच्या मिसेस पण आहे तुम्हाला मदत करायला. हो हो आहेत आहेत त्या आहेत माझ्या. ठीक आहे चला बाय. बाय. कशाला आलेली काय माहिती, बाय करून गेली. गेली काय माहिती, बाय करून गेली. कशी आली आणि गेली है ना? कशी गेली ती? कशी गेली काय कशी गेली? चालत चालत गेली. हो का? मग आता तीच तुमची सेवा, चांगली तुमची सेवा का? हा? करून घ्या तिची सेवा. अगं, आणि तुम्ही करून घ्या तिची सेवा, चांगली करून घ्या. मी निघतेच आता. नको 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 जाऊ नकोस. तू गेलीस तर मला औषध कोण देणार आहे? माझा हात बघ कसा अजून मोडलेलाच आहे का? हा बघ. हो का? हो. हे घ्या. हात मोडले. हळू हळू अगं हळू हळू. अरे हात चांगला झाला माझा. हा बघ हा बघ कसं पण हलतो. हा बघ. चुकून 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 झालं. शांत बस. पाणी पी पाणी पी. हो मग तू तर खूप खूप फिरून आलीयस. हो रे, खूप मजा केली. खरं सांगू का, टूर कधी संपली कळलंच नाही बघ. असं वाटत होतं की तिथेच राहावं, पण टूर संपली आणि मी आले मुंबईत. अक्षू मला एक सांग, तुझा टूर कसा संपला तुला कळालंच नाही ना? म्हणजे तुला कोणी भेटलं का ग? म्हणजे कसं आहे ना, तू बोललीस ना टूर झाला तर तुला कळलंच आहे ना, म्हणून म्हटलं. काय कोणी भेटलं काय ग तुला? आणि हे बघ, जर मला कोणी बघायची हिंमत करे ना, डोळेच काढून दे हातात. बरोबरच आहे. काय? तुझा हा भयानक चेहरा याला कोण बघणार? याला चोरून सुद्धा कोणी बघणार नाही. फटके ना मी तुला. आले रे आले आले पेंगेस्ट आले.